जसं मी म्हटलं की धनंजय मुंडे हे प्रकरण तुम्ही हे घेतलं. मला एक सांगा, 4 वर्षांपूर्वी हेच धनंजय मुंडे तुमच्याकडे त्यांच्या बहिणीची फाईल घेऊन आले होते? ऑफकोर्स. तर धनंजय मुंडे जेव्हा माझ्या घरी 4-5 वर्षापूर्वी असेल, तर आधी एक तेजस ठक्कर नावाचा कोणतरी होता. त्यांनी मला फोन केला की धनंजय मुंडेला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं हां, घरी या मग. तर म्हणे नाही नाही, हम बाहेर काही मिल सकते हैं. मी म्हटलं मी बाहेर कधीच कोणाला भेटत नाही, तुम्हाला यायचं तर घरी या. तर रात्री जवळजवळ 10-10:30च्या सुमारास ते घरी आले होते आणि फाईल्स घेऊन आले होते आणि म्हणाले की पंकजा मुंडेच्या त्या फाईल्स आहेत आणि तुम्ही त्याच्यावर करा. मी त्यांना शांतपणे, आता घरी पाहुणे आले आहेत म्हटल्यावर त्यांना अतिशय शांतपणे म्हटलं मी अशी सगळी कामं करत नाहीत आणि आम्ही लढतो ते आम्हाला जेव्हा योग्य वाटतं तेव्हा आम्ही लढतो. म्हणून मी त्या प्रकरणावर कधीही काम केलं नाही. त्यांना चहा पोहे खायला घातले आणि पाठवून दिलं. पण तेव्हा मला कळलं की एक राज घनवट नावाचा माणूस आहे. तो आत्ताच्या घटकेला त्यांच्या सगळ्या ज्या कंपन्यांचे डिटेल काढले, सगळ्या ज्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस म्हणा, त्या सगळ्या टर्टल लॉजिस्टिक्स, जेवढ्या कंपन्या आहेत प्रत्येकाच्यात हा माणूस होता. मग त्याचे डिटेल काढले. करत 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 जेव्हा मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला त्यांच्या ज्या परत येण्याबद्दल जे बोललं जातं आहे, का बोललं जातं आहे मला कळत नाही. त्यांचा राजीनामा कशावर झाला, ज्या पद्धतीने जी क्लीन चिट मिळालेली आहे आता एका प्रकरणामध्ये, ते पण मी सांगते. तर त्याच्या आधी त्यांचा राजीनामा का झाला, तो मी काढलेला कृषी घोटाळ्याबद्दल नाही झाला. संतोष देशमुखांच्या हत्येचे पिक्चर्स ज्या दिवशी आले, ज्या पद्धतीने ती हत्या केली गेली होती आणि ती जी पद्धत आणि ते करणारा जो कराड होता, म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला, त्या क्रौर्याबद्दल द्यायला लागला. तर मला असं कुठेतरी वाटतंय की आत्ताच्या घटकेला जर कोणी म्हणत असेल की त्यांना क्लीन चिट मिळाली, एक तर ती क्लीन चिट नाही आहे. कृषी घोटाळ्यातल्या टेंडरिंग प्रोसेसवर फक्त ते एक पिटिशन होतं, त्याच्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल नव्हतं. मी आता जे मांडलं आहे, आता माझे जे हिअरिंग चालू आहे लोकायुक्तांपुढे, ती खरं तर आत्ता 5 तारखेला हिअरिंग होतं. कालच मला फोन आला की ते आता 21 तारखेवर टाकलं आहे. तर लोकायुक्तांकडे जे हिअरिंग आहे ते मी क्लिअरली काय म्हणते आहे की मला एक गोष्ट 100 रुपयाला मिळते. तर समजा 92 रुपयाला मला नॅनो युरिया मिळालं आणि ते 4च बॉटल मी घेतल्या, तर माझं सरकार 220 रुपयाला 19.5 लाख बॉटल्स कसं घेऊ शकेल? हा भ्रष्टाचार नाही का? हे मुद्देसूद आपण जे मांडलं आहे ते त्याच्यात मांडलं गेलं नव्हतं. म्हणून ही क्लीन चिट तर नक्कीच नाही आहे. चीटरला क्लीन चिट मिळूच शकत नाही.